नमस्कार. खास करून मुंबईत राहणारी जी लोकं आहेत, त्यांना मुंबईच्या लोकलबद्दल माहितीच असणार. म्हणजे तिला अक्षरशः जीवनरेखा असं आपण म्हणतो मुंबईच्या. कारण तिच्याशिवाय एक पानच हालत नाही. आणि जी पुरुष आणि स्त्रिया मंडळी आहेत, जे नोकरी करतात, त्यांचं तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य ह्या लोकल प्रवासातच जातं. आणि त्यामुळे ही एक जीवाभावाची मैत्रीण होऊन जाते लोकल म्हणजे. कितीतरी लोकांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार हे लोकलमुळेच मिळतं. तर आजची माझी कविता यावरच आहे. ऐकूया. ठाणे लोकल 7:55. 7:55 ठाणे लोकल आपली पहिली भेट. 7:55 ठाणे लोकल आपली पहिली भेट. इंडिकेटरच्या खाली तुझी अन माझी थेट. इंडिकेटरच्या खाली तुझी अन माझी थेट. कॉफी स्टॉलवर मला बघून आलास तू धावून. कॉफी स्टॉलवर मला बघून आलास तू धावून. अहो एक चहा द्या, येथे चहा नाही कॉफी गेलास तू विसरून. अहो एक चहा द्या, येथे चहा नाही कॉफी गेलास तू विसरून. ओके चालेल कॉफी असे बोलून गेलास. ओके चालेल कॉफी असे बोलून गेलास. माझ्यासाठी आलास नकळत मला सांगून गेलास. माझ्यासाठी आलास नकळत मला सांगून गेलास. कॉफीचे घोट घेता घेता एक कटाक्ष माझ्याकडे. कॉफीचे घोट घेता घेता एक कटाक्ष माझ्याकडे. ओठावरी स्मितहास्य अन मला पडलेले कोडे. ओठावरी स्मितहास्य अन मला पडलेले कोडे. तेवढ्यात आली लोकल धावपळीत चढता चढता. तेवढ्यात आली लोकल धावपळीत चढता चढता. भिडली नजरेला नजर उठली दोघांच्या अधरी स्मितहास्याची लहर. भिडली नजरेला नजर उठली दोघांच्या अधरी स्मितहास्याची लहर. मग रोजचेच जाणे कॉफी स्टॉलवर थेट. मग रोजचेच जाणे कॉफी स्टॉलवर थेट. कॉफी हवी अथवा नको कॉफी निमित्त भेट. कॉफी हवी अथवा नको कॉफी निमित्त भेट. हळूहळू कॉफीची झाली सुरू देवाणघेवाण. हळूहळू मग कॉफीची झाली सुरू देवाणघेवाण. मग आपसुकच आले संवादालाही उधाण. मग आपसुकच आले संवादालाही उधाण. संवाद साधता साधता कधी चुकायची लोकल. संवाद साधता साधता कधी चुकायची लोकल. वाईट न वाटले कधी ही नाही तर दुसरी मिळेल. वाईट न वाटले कधी ही नाही तर दुसरी मिळेल. हळुवार संवादांचे झाले रूपांतर मैत्रीत. हळुवार संवादांचे झाले रूपांतर मैत्रीत. कळले ना कधी चहा पडला कॉफीच्या प्रेमात. कळले ना कधी चहा पडला कॉफीच्या प्रेमात. मंगल समयी दोघांच्या घरी वाजला सनई चौघडा. मंगल समयी दोघांच्या घरी वाजला सनई चौघडा. आता रोज सकाळी दोघांनी 7:55 लोकल पकडा. आता रोज सकाळी दोघांनी मिळून 7:55 लोकल पकडा. अशी ही प्रेम कहाणी. कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.